नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी माझा एक छोटासा बिझनेस चालू केला आहे आणि तो बिझनेस म्हणजे डब्बा सर्विस. त्यासाठीच मी हे जेवण प्रिपेअर करते आहे. मला आज पहिल्यांदा 6 व्यक्तींची ऑर्डर भेटलेली आहे. त्यासाठी मी वरण भात, आलू मटरची भाजी, ओली भाजी आणि पोळ्या असा मेनू त्यांच्यासाठी तयार करते आहे. तर प्रथम मी इथे वरणासाठी डाळ लावली आहे आणि नंतर लगेच मसाल्याची तयारी करून घेते. भाजीची ग्रेव्ही तयार करण्यासाठी मी कांदा आणि टोमॅटोचा वापर करणार आहे. तर मी तो कांदा दुसऱ्या गॅसवर तवा तापायला ठेवून मी कांदा कट करते आणि तो कांदा आता मी त्यात थोडासा भाजून घेणार आहे तव्यावर. कांद्याची कटिंग झाली की तो मी आता तव्यावर टाकते. तोपर्यंत माझी डाळ पण चांगली शिजली होती. लगेच टोमॅटोची पण कटिंग करते. भाजी जास्त प्रमाणात करायची आहे, त्यामुळे मी आज कांदा आणि टोमॅटोचा वापर करते, जेणेकरून भाजी छान अशी घट्टसर व्हावी. आणि अशी आपण भाजून कांदा टोमॅटो परतून घेऊन जर त्याची ग्रेव्ही केली तर ती टेस्टी पण लागते. त्यामुळे आता कांदा आणि टोमॅटो होतोय तोपर्यंत लसूण सोलून घेते. लसूण आपल्याला भाजीला पण लागणार आहे आणि वरणाला पण लागणार आहे, तर दोन्हीसाठीचा लागणारा लसूण मी एकदाच सोलून घेते आणि मध्ये मध्ये कांदा टोमॅटोला हलवत राहणार. त्यावर थोडीशी तेलाची धार सोडली. ते जे कांदा आणि टोमॅटो होते ते तव्याला चिटकत होते, त्यामुळे थोडंसं तेल टाकलं त्याच्यावर आणि ते मस्त असे कांदा लाल होईपर्यंत आणि टोमॅटो थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतल्यानंतर त्याच्यात लसूण टाकला आणि थोडीशी कोथिंबीर ॲड केली. कोथिंबीर धुवून घेतली, टाकली. आता इथे मी लसणाचे बारीक तुकडे करून घेते वरणाला फोडणी देण्यासाठी. आता इथे डाळ चांगली शिजली आहे माझी, तर मी वरणाच्या फोडणीची तयारी करते. त्यात कढीपत्ता धुवून घेते. लसूण मी आधीच खोडून ठेवला आहे. कढीपत्ता धुतला, कोथिंबीर धुणार, ती कट करून घेणार. तर जो हा मसाला आहे आपला, तो थंड होण्यासाठी मी एका पातेल्यात काढून घेते. थंड होण्यासाठी साईडला ठेवून देते त्याला. आणि तोपर्यंत आता मी वरणाच्या फोडणीची तयारी करणार. वरणाच्या फोडणीसाठी फक्त साधं आपले कढीपत्ता, लसूण आणि जिरे मोहरीचा वापर करणार. बघू शकता आपली डाळ चांगली शिजली आहे. फोडणीसाठी पातेलं ठेवला, गॅस चालू केला, त्यात 2 पळ्यात तेल ॲड केलं. तेल चांगलं गरम होऊ दिलं आणि नंतर त्यात जिरे मोहरी ॲड केली. जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यात लसूण टाकला. लसूण थोडासा लाल होईपर्यंत तेलात परतून घ्यायचा. नंतर कढीपत्ता टाकला. कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर आणि जे आपलं शिजलेलं वरण होतं, जी डाळ होती आपली, ती त्याच्यात टाकली. नंतर थोडीशी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ. आता इकडे वरणाला उकळी येते, तोपर्यंत मी भात लावून घेते. मला 1.5 ग्लास भात लावायचा आहे. तर 1.5 ग्लासासाठी मी 3 ग्लास मोजून त्याच्यात कुकरला पाणी उकळायला ठेवते. चवीनुसार मीठ त्याच्यात ॲड केलं, थोडंसं हलवून दिलं त्याला, म्हणजे मीठ त्यात विरघळलं पाहिजे चांगलं.
आणि जो मसाला आपण थंड करायला ठेवला होता तो मिक्सर जारमध्ये काढून घेतला आणि त्यातच मी तांदूळ घेतले धुण्यासाठी. त्याच भांड्यात मी तांदूळ घेतले धुण्यासाठी. तांदूळ चांगले 2-3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहे. बघू शकता आपला भात लावून होईपर्यंत इकडं वरण पण उकळत आलं आहे, म्हणजे ऑलमोस्ट झाल्यासारखं आहे वरण. आता तांदूळ धुवून मी कुकरमध्ये टाकून दिले. त्याला थोडंसं हलवून देते. कुकरचं झाकण लावलं. मोठ्या फ्लेमवर होता म्हणून तो बंद करून टाकला. वरण झालेलं आहे आपलं. इकडे ट्रान्सफर केलं आणि छोट्या गॅसवर भाताचं कुकर लावून दिलं, म्हणजे तो दमाने छान शिजेल. आता मी सगळं किचन ओट्यावरचा पसारा आवरून घेते. ओटा क्लीन करून घेतला आणि भाजीसाठी जे आपण वाटण तयार केलं होतं, कांदा, टोमॅटो, लसूण, कोथिंबिरीचं, ते मिक्सरमधून चांगलं बारीक करून घेते पाणी टाकून. आता मिक्सरचं काम झालं आहे. भात पण झाला आहे आपला. भाजीला फोडणी द्यायच्या आधी मी इकडे पीठ भिजवून घेते, कारण भाजीला फोडणी देईपर्यंत पीठ चांगलं असं भिजेल आपलं. एका व्यक्तीसाठी इथे मी 4 पोळ्या करणार आहे, म्हणजे 6 व्यक्तींसाठी मला जवळपास 24 पोळ्या लागतील. आणि आमच्या घरच्या 2 माणसांच्या अशा 30 पोळ्या आज मला करायच्या होत्या. त्यासाठी मी एवढं कणिक मळलं. भाजीला फोडणी द्यायसाठी कढई ठेवली. त्यात 4 पळ्या मी तेल टाकते. तेल चांगलं गरम झालं. त्यात जिरे, मोहरी आणि कढीपत्ता फोडणीसाठी घालणार. जिरे, मोहरी, कढीपत्ता चांगला तडतडला की आपण जे वाटलेलं वाटण होतं ते याच्यात ॲड करून दिलं. आता हे जे मसाला आहे हा आपला, याला तेल सुटेपर्यंत एकदम कमी गॅसवर याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. ह्या टाईमला भाजी करताना हा जो टाईम असतो यात गडबड करायची नाही. जर आपण हाय फ्लेमवर हा मसाला परतवला तर तो कच्चा राहू शकतो. त्यामुळे कमी गॅसवरच चांगला तो मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. नंतर त्यात सुके मसाले ॲड करायचे. इथे माझे सुके मसाले ॲड करताना शूट झालेलं नाही आहे, त्यामुळे तुम्हाला दिसतंय की मी डायरेक्ट आलू मटर टाकले. ते माझ्याकडून शूट झालं नाही. आलू मटर टाकल्यानंतर ते चांगल्या मसाल्यामध्ये जे परतून घ्यायचे 5 मिनटं आणि नंतर लगेच त्यात पाणी ॲड करायचं, आपल्याला जेवढं गरजेचं आहे तेवढं. आता मला इथे 8 लोकांसाठी भाजी बनवायची होती, म्हणजे 6 डब्याचे आणि 2 आमचे घरचे मेंबर. मी गच्च कढाई भरून आज भाजी केली आहे. आता ह्या भाजीला चांगली उकळी येते. चवीनुसार मीठ टाकलं आणि हिला उकळी येण्यासाठी सोडून देते. दुसऱ्या गॅसवर लगेच तवा तापायला ठेवला आणि चपात्यांची तयारी करते, कारण उशीर पण खूप होत होता.
चपात्या पण भरपूर करायच्या होत्या, वेळ लागणार होता म्हणून लगेच चपात्या पण करायला घेतला. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असा हा माझा